नमस्कार, मी आहे नम्रता आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे सखी गृहिणीमध्ये. आणि आज मी बनवणार आहे बदाम पिस्ता कुल्फी. ही कुल्फी अगदी झटपट बनते. तर यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे दूध उकळवायला ठेवून द्यायचं आणि याला थोडंसं आटवून घ्यायचं. 10 मिनिटं शिजवून याला आटवून घ्यायचं. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे छोटी वाटी भरून बदाम घेतलेले आहेत मी. हे बदाम, त्याच्या अर्धे काजू आणि त्याच्या अर्धे पिस्ता हे घ्यायचं आहे. याच्यामध्ये इलायची टाकायची आहे, इलायचीचे सालं काढून. आणि त्याबरोबरच मिल्क पावडर टाकायची आहे. 2 चम्मच मिल्क पावडर, 2 छोटे चम्मच मिल्क पावडर. आता हे छान पावडर करून घ्यायचं आहे. आता हे दूध आटलेलं आहे, याच्यामध्ये हे सर्व मिक्सचर टाकून घ्यायचं आहे. याच्या गुठळ्या होतात. याला सतत पळीने हलवत हे मिश्रण याच्यामध्ये टाकायचं आहे. किंवा मग तुम्ही एका वाटीमध्ये, एका मोठ्या याच्यामध्ये दूध घेऊन त्याला असं मिक्स करूनही ते नंतरून त्याच्यात टाकू शकता. त्याच्याने गुठळ्या नाही होत. हे मी तसंच टाकलेलं आहे सर्व मिश्रण. तर हे थोडंसं आणखी घट्ट झालेलं आहे. अर्धी वाटी साखर टाकलेली आहे मी. साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतो, पण मी ही अर्धी वाटी साखर म्हणजे अर्धा कप एवढी साखर टाकलेली आहे. छोटी वाटी आहे ही. आणि आता याच्यामध्ये कॉर्नफ्लोअरची मिश्रण करून टाकायचं आहे. कॉर्नफ्लोअरला दुधामध्ये मिक्स करून त्याचे एक पातळ असं मिश्रण तयार करून ते टाकायचं आहे. ते टाकल्याबरोबरच हे कुल्फीला छान क्रीमी असं स्मूथ टेक्स्चर येतं. कुल्फी छान एकदम क्रीमी अशी बनते. आपण फ्रीजरला ठेवल्यानंतर याच्यामध्ये बर्फ असा जमा नाही होत, म्हणून हे कॉर्नफ्लोअर याला लिक्विड असं करून याच्यामध्ये टाकायचं. हे पहा, हे मिश्रण घट्ट झालेलं आहे. आता याला आपल्याला पाहिजे तसं हे मिश्रण झालेलं आहे. आता हे थंड झालेलं आहे. याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला फिरवून घ्यायचं आहे छान. इथे माझ्याकडे आईस्क्रीमचा डब्बा आहे, याच्यामध्ये मी हे सर्व टाकत आहे. आणि तसंच माझ्याकडे 2 कुल्फीचे मोल्ड आहेत. मी त्याच्यामध्ये हे टाकून कुल्फी तयार करून घेणार आहे. हे मिश्रण कुल्फी मोल्डमध्ये टाकायचं आणि रात्रभर सेट व्हायला ठेवून द्यायचं. आणि आता फ्रीजमध्ये ठेवून देऊ. आणि पहा, किती छान सुंदर अशी क्रीमी छान कुल्फी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका.